वाफलेल्या भातापासून आज आपण मार्केटमध्ये मिळणारे आणि मुलांचे खूप फेवरेट असणारे कुरकुरे बनवणार आहोत। तर चला आज आपण त्यासाठी साहित्य बघून घेऊया। तर त्यासाठी हे बघा, 1 कटोरी इथे मी भात घेतलेला आहे। हा वाचलेला भात आहे। जर तुमच्याकडे वाचलेला भात नसेल तर तुम्ही ताज्या भाताचे सुद्धा हे कुरकुरे बनवू शकता। तर 1 कटोरी मी इथे भात घेतलेला आहे आणि भात आपल्याला या कुरकुऱ्याकरता थोडा सॉफ्ट पाहिजे। आणि 1 कटोरी तांदळाचे पीठ आहे, 1 छोटा चम्मच पांढरे तीळ आहे, अर्धा छोटा चम्मच जीरा आहे आणि अर्धा छोटा चम्मच ओवा आहे। तर चला आता आपण स्टार्ट करूया। तर हे बघा, सर्वात प्रथम हा भात आहे, 1 कटोरी इथे मी घेतला आहे। यामध्ये 1 कटोरी तांदळाचं पीठ आहे, तीळ, जीरा, ओवा आणि यामध्ये आपण टाकूया थोडीशी हळद आणि टेस्ट अकॉर्डिंग मीठ यामध्ये टाकूया आणि थोडं तिखट टाकूया, अर्धा छोटा चम्मच, आणि अर्धा छोटा चम्मच धने पावडर आहे। आता छान असं अगोदर सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। अगोदर आपण सर्व साहित्य भाताला वगैरे छान असं हाताने मिक्स स्मॅश करून घ्यायचं आहे। त्यानंतरच पाणी टाकून आपल्याला याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। आणि पीठ जे आहे एकदम सॉफ्ट नाही पाहिजे, थोडं हार्डच ठेवा। तर हे बघा, असं हाताने थोडं स्मॅश करायचं आहे, जेणेकरून भात जो आहे छान असा सॉफ्ट झाला पाहिजे। हे बघा, तुम्ही वाटल्यास तर भात जो आहे मिक्सरमध्ये फिरवू सुद्धा शकता, म्हणजे तो मिक्सरमध्ये छान असा स्मॅश होईल। तर हे बघा, आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून एक डो रेडी करून घेऊया। नक्की करून बघा या भाताचे कुरकुरे, कारण कधी कधी जेवण आपण प्रमाणातच बनवतो पण कधी कधी उरतं आणि मग घरच्या गृहिणींना ते खावं लागतं। पण कधी कधी आपल्याला सुद्धा कंटाळा येतो शिळं खाण्याचा, तेव्हा अशा प्रकारचे कुरकुरे तुम्ही घरच्यांना बनवून द्या, घरचे मागून मागून खातील, इतके टेस्टी होतात। आणि लहान मुलं तर मार्केटचे कुरकुरे विसरूनच जातील, इतके टेस्टी होतात आणि हेल्दी सुद्धा आहेत। तर चला आता आपण डो रेडी करून सर्व साहित्य मिक्स करून एक हार्ड डो रेडी करून घेतलेला आहे। आता आपल्याकडे हा घरोघरी अवेलेबल असणारा चकलीचा साचा घ्यायचा आहे। याला ही चकलीची प्लेट लावायची आपल्याला आणि आतून मी थोडं तेल लावून घेतलं आहे। आता आपण यामध्ये मिश्रण टाकूया। हे बघा, अशा प्रकारे जेवढं मिश्रण यामध्ये मावतं तेवढं टाकायचं आहे। हे बघा, आणि आता आपण पॅक करून घेऊया। तर हे बघा, मी एका कढईमध्ये तेल सुद्धा गरम करायला ठेवलं होतं, तेल गरम झालेलं आहे। हे बघा, तर चला आता आपण आपले कुरकुरे रेडी करूया। हे बघा, तेल गरम झालेलं आहे छान, अशा प्रकारचे कुरकुरे। हे बघा, मुलांचे फेवरेट असणारे कुरकुरे रेडी झाले अगदी 10 ते 15 मिनिटात, आणि तेही वाचलेल्या भातापासून। इतके टेस्टी होतात की मुलं मागून मागून खातील। बघा, छान क्रिस्पी ब्राऊन कलरचे होईपर्यंत छान तळून घ्या। गॅसची फ्लेम मीडियम ठेवा। तर हे बघा, आपले कुरकुरे ऑलमोस्ट तळून रेडी झाले आहेत। हे बघा, कलर सुद्धा किती छान आलेला आहे। हे बघा, घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये तयार झाले मार्केटमध्ये मिळणारे मुलांची फेवरेट कुरकुरे। तर सर्व कुरकुरे तुम्ही अशाच प्रकारे रेडी करून घ्या। हे बघा, जवळून दाखवते तुम्हाला, किती सुंदर कलर आलेला आहे। तर अशाच प्रकारे सर्व कुरकुरे तुम्ही रेडी करून घ्या।
तर हे बघा आपले उरलेल्या भाताचे क्रिस्पी आणि हेल्दी कुरकुरे रेडी झालेले आहेत. मी तुम्हाला तोडून दाखवते किती क्रिस्पी झालेले आहेत. हे बघा, हे बघा. आणि खूप टेस्टीसुद्धा वाटतात हे. आणि जर तुमच्याकडे भात उरला असेल तर बनवून बघा हे कुरकुरे. आणि भात जरी शिल्लक नसेल तरी ताज्या भाताचे सुद्धा तुम्ही हे कुरकुरे बनवू शकता. तर नक्की बनवून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की कसे झाले. तर आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसोबत. तेव्हापर्यंत हेल्दी खा, मस्त राहा, स्वस्त राहा आणि हसत राहा. आणि माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषा बघत राहा. हॅव अ नाईस डे. बाय बाय.